आज आंतरराष्ट्रीय महिला दिन. सर्व महिला आणि मुलींसाठी अधिकार, समानता आणि सशक्तीकरण ही यंदाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची संकल्पना. महिला शक्तीची यशस्वीता तसंच देश आणि समाजातल्या त्यांच्या अद्वितीय योगदानाला सन्मानित करण्याचा आजचा दिवस. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिल्या शुभेच्छा. पंतप्रधान नरेंद्र मोदी नवसारीमध्ये लखपती दीदी कार्यक्रमात होणार सहभागी. जी सफल आणि जी मैत्री कार्यक्रमांचाही करणार आरंभ. वर्ष 2024-25 साठीच्या आर्थिक पाहणी अहवालात राज्याच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर 7.3% राहण्याची अपेक्षा. कृषी क्षेत्राचा विकासदर सर्वाधिक. जनतेनं दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून पहिल्या 100 दिवसातच निश्चित केलेल्या कामांचा लेखाजोखा सादर करत नवी कार्यसंस्कृती राज्यात आणण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्मशताब्दी निमित्त विधिमंडळात त्यांच्या सन्मानार्थ विशेष चर्चा. त्यांचे वंशज सभापती राम शिंदे यांच्याकडून सादर. भारताचा माध्यम आणि मनोरंजन उद्योग 2029 पर्यंत $500 अब्ज पोहोचणार असून वेव्हजची त्यात महत्त्वाची भूमिका असेल. सचिव संजय जाजू. राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार आणि काँग्रेस नेते राजीव शुक्ला यांची आशियाई क्रिकेट परिषदेच्या संचालक मंडळात सदस्य म्हणून नियुक्ती. आणि भारताचा बुद्धिबळपटू प्रणव व्यंकटेश यानं पटकावलं जागतिक कनिष्ठ बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद.